उलग मित्र कितीतरी वर्षाचे संबंध आहेत. अल्पेश असेल, रोहिदास असेल, महेंद्र असेल, त्याच्यानंतर यज्ञेश पाटील, विंकोश मात्रे, रोहिदास भगत, कल्पेश घरत, श्रीकांत पाटील, अक्षय ठाकूर, रोहन गावड, अंकुश पाटील, दानेश्वर राऊत, अतुल पाटील, असलम शेख, स्वप्नील भोईर आणि जावेद खान यांचे सगळ्यांचे धन्यवाद. अतिशय सुंदर स्पर्धा, अप्रतिम आयोजन. मैदानात आतमध्ये आलो तेव्हाच मी महेंद्रला म्हणालो खूप सुंदर आयोजन. सामना सुरू होतोय, प्ले कॉल केले, पहिला चेंडू ऑफ फॉली करून चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह करत असताना चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑफ साईडला आणि पहिली धाव या ठिकाणी बघायला मिळते. तर शिवशक्ती उसरणेचे संगनायक नील किणी जे काही आयकॉन प्लेयर आहेत, मागच्या वेळेला मॅन ऑफ द मॅच होते. अतिशय सुंदर बॅटिंग, आताच 2 विकेट सुद्धा त्यांनी काढले होते. सामनावीरचं पारितोषिक त्यांनी स्वीकारलं. त्यांचा सामना चालू आहे दांडाकाडी वॉरियर्स यांच्या विरुद्ध. दांडाकाडीचे कॅप्टन आहेत संदीप पाटील. तर ही फाईट आहे नील किणी आणि संदीप पाटील यांच्यातली. टॉस जिंकल्यानंतर शिवशक्ती उसरणेने फिल्डिंग घेतली. दांडाकाडी वॉरियर्सला आमंत्रित केले. मागच्या वेळेला दांडाकाडी वॉरियर्सने चांगली धावसंख्या 68 धावा कुठल्या होत्या. चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, आउटसाईडला लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनला. त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण करत असताना संघाच्या धावसंख्येला पुढे आकार देत आहेत. शुभम 1 वर, उदय 1 वर. मागच्या वेळेला उदय लवकर बाद झालोय, यावेळेला प्रयत्न करत आहेत चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी. शुभम पाटील अत्यंत नावाजलेले खेळाडू आहेत सफाई परिसरातले. ओ लॉफ्ट केलाय, ब्युटिफुल पॉवर प्ले मध्ये जसा शॉट यायला पाहिजे लॉंग लेगला या ठिकाणी जात असताना आपण बघतोय 6 धावा. आणि टाटा स्टील मधून लेदर खेळायचे आणि लेदर आणि टेनिस मधले प्लेयर सुद्धा आपल्याला असलं या ठिकाणी सफाई प्रीमियर लीग मध्ये दिसत आहेत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, कारण असा का परिसर तुम्ही बघाल तर अतिशय चांगले खेळाडू मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि ज्या पद्धतीने काल शार्दूल ठाकूरनी 6 विकेट्स काढून निवड समितीला उत्तर दिलं आहे की त्याचं सिलेक्शन होणं किती आवश्यक आहे, हे शार्दूलचं उत्तर आहे. या विभागाच्या माध्यमातून याचं उल्लेख करणं आवश्यक. शुभमच्या बॅटमधून षटकार आला, अत्यंत क्लासिक शॉट. शार्दूल ठाकूर याच्यावर खेळलेले आहेत शुभम भरपूर वर्ष. शफल होत असताना जागा बनवली, पुन्हा एकदा चेंडू पॉवर प्लेचा उपयोग करत असताना ऑन साईडला पाठवतात चेंडू. त्या ठिकाणी गुड फिल्डिंग, डीप मध्ये 1च धाव मिळणार आहे. शुभम या सिंगलने एकंदरीत 3 चेंडूमध्ये 8 धावा करत असताना उदय खेळतोय 1 वर. संघाची धावसंख्या झाली मैदानावर 9 बिनबाद या ठिकाणी. शिवशक्ती उसरणे संघाचे मालक आहेत, अतुल पाटील संघनायक आहेत, नील किणी ज्यांनी या ठिकाणी फिल्डिंग घेतलंय. सज्ज होत आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा बंदेश, पुढचा चेंडू घेऊन चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये यावेळेला ऑन साईडला त्या ठिकाणी जेल घेतला जातोय आणि ज्या विकेटच्या शोधात होते ते विकेट या ठिकाणी मिळत असताना आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय तो उदयच्या रूपाने. मागच्या वेळेला सुद्धा उदय लवकर बाद झाले होते, यावेळेला सुद्धा लवकर बाद होत असताना संघाची धावसंख्या झाली मैदानावरती आपण बघतोय ती 9 आणि गडी बाद झाले 1. आणि बंदेश या ठिकाणी मागच्या वेळेला बंदेशने गोलंदाजी पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं, दुसऱ्या षटकात त्यांच्या जास्त धावा गेल्या होत्या, मात्र त्यांना ब्रेक थ्रू मिळालं होतं. यावेळेला मात्र ब्रेक थ्रू मिळत असताना तो मँगो ड्रिंक्स अत्यंत चांगले आंब्याचे ज्यूस या ठिकाणी आमचे काही साथीदार पाठवत असताना खेळाडूंसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. ही सुरुवात आहे सफाई प्रीमियर लीगची. आपण बघतोय सीझन 1 आहे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी बंटी दादा, महेंद्र भोईर आणि त्यांचे सगळे सहकारी अजून सुंदर पद्धतीने सफाई प्रीमियर लीग येणाऱ्या वर्षांमध्ये हे व्यासपीठ अजून जास्त मोठ्या प्रमाणात देतील. 240 खेळाडू, 16 संघ आणि या 16 संघांच्या माध्यमातून 14 तारखेपासून ही स्पर्धा 14 फेब्रुवारी पासून तुम्ही बघताय, ज्या दिवशी वसंत पंचमी महासरस्वतीचा समालोचकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. त्या दिवशी ही स्पर्धा सुरू झाली आणि उद्या याची सांगता होईल. आज आणि उद्या आम्ही या ठिकाणी दावतवर्णन महेंद्र भोईर यांच्या सन्मानाला प्रतिसाद देत असताना या ठिकाणी उपस्थित झालोय. ऑफ फॉली करून सेंडूला प्लेस करतायत ऑफ साईडला. फलंदाज आले नवीन हार्दिक, ज्यांनी मागच्या वेळेला जिग्नेश आणि हार्दिक या दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली होती. हार्दिकने 19 धावा केल्या होत्या, जिग्नेशने 31 धावा केल्या होत्या आणि तसंच प्रत्येकने 15 धावा केल्या होत्या. खूप चांगली बॅटिंग या तिघांनी केली होती आणि त्यांच्या जोरावर एक फार मोठी धावसंख्या या ठिकाणी दांडाकाडी वॉरियर ज्याचे मालक आहेत संदीप मालक, असलम शेख, अमोल भारी, किरण भारी, दिलेश पाटील यांचा संघ आहे, जे मेंटर्स आहेत. संदीप पाटील स्वतः लीड करतायत टीमला. तर षटक संपतंय पहिलं वनदेशचं आणि वनदेशचा पहिला षटकानंतर संघाची धावसंख्या झाली मैदानावरती ती आपण बघतोय ती
डबल फिगरमध्ये 10 10 फॉर द लॉस ऑफ 1. 10 धावा पॉवर प्लेच्या रूपाने चांगली धावसंख्या या ठिकाणी म्हणायला पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही बघताय ते सफाई प्रीमियर लीग प्रथम पारितोषिक 70,000 रुपये आणि भव्य दिव्य आकर्षक चषक तुम्ही या ठिकाणी बघताय. 75,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक आहे 50,000 व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक आहे 25,000 व आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक आहे 25,000 व चषक. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मनीष ठाकूर माकुनसारचे ज्यांनी दिली. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अक्षय ठाकूर ठाकूरपाड्याचे ज्यांनी दिली. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कल्पेश सर घरट मायकोपचे यांनी दिली आहे. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी मनोहर नमसर माकणेचे यांनी दिली आहे. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी 30 ट्रॉफी भूपेश गावड माकणेचे यांनी दिली. मॅन ऑफ द सिरीज साठी हरेश्वर किडी रावडे सिद्धार्थ पवार यांनी बॅट दिली आहे. सर्वात जास्त धावसंख्या जो फलंदाज करेल त्याच वेळेला चेंडू पडतो. चेंडूला प्लेस केला ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण करतायत. त्या ठिकाणी सामना तुम्ही मैदानावर बघताय ते शिवशक्ती उसरणे आणि दांडाकाळी वॉरियर्स यांच्यामध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर अतुल पाटीलचा संघ शिवशक्ती उसरणेने फिल्डिंग घेतले. आतापर्यंत तुम्ही बघताय मैदानावर दांडाकाळी वॉरियर्स यांनी दावा केलेत. एकंदरीत मैदानावरती 11 गडी बाद झाले. 1.1 षटका झाले. नवीन गोलंदाज झाले स्वतः नील आयकॉन प्लेयर या ठिकाणी नील केनी जे मॅन ऑफ द मॅच होते मागच्या वेळेला. क्रिस कॉर्नर चेंडू टाकत असताना चेंडूला डीप मध्ये पाठवल्या. या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून असे फटके खेळावे लागतात मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये. आणि त्या ठिकाणी चौकाराचा इशारा करत असताना आमचे पंच हेमंत ठाकूर अत्यंत जुने दीर्घ काळ असा अनुभव असणारे पंच आहेत. हेमंत आशुतोष व्यावरे आणि तसंच समीर पाटकर हे अतिशय चांगली जोडी या ठिकाणी काम करत असताना एक यांची पूर्ण जर विंग पाहिली तर उपेंद्र पंडित पासून अगदी हेमंत ठाकूरपर्यंत सुरेश दळवीचे नाव आवर्जून घ्यायला पाहिजे. व्हेरी गुड अंपायर्स डुईंग अ गुड जॉब प्रमोटिंग द गेम ॲज ऑफिशियल. भरपूर वर्ष सातत्याने या ठिकाणी ते पंचांची भूमिका पार पडतात आणि क्रिकेटर सुद्धा आहेत. हे सांगताना मला अभिमान वाटतंय. चौकाराने धावसंख्या फुलली आहे आणि धावसंख्या झाली ती 15. पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन चेंडूला ऑन साईडला वळवलाय. चेंडू ट्रॅव्हल होते मिडॉनच्या मागे. स्वतः गोलंदाज त्याकडे पोहोचेपर्यंत एक धाव चिकी सिंगल कंप्लीट होत असताना धावसंख्येला पुढे नेत आहेत. या ठिकाणी 16 या धावसंख्येवर शुभम खेळतोय. एकंदरीत तुम्ही बघताय 13 या धावसंख्येवर एकंदरीत 5 चेंडूमध्ये एकंदरीत या 13 धावा मैदानावर त्यांनी केलेले. चांगलं बॅटिंगचं स्ट्रायकिंग रन रेट ठेवत असताना दुसऱ्या बाजूला या ठिकाणी प्रतीकच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. त्याच वेळेला अजून एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगल धावसंख्या आता लेगबाईचा इशारा पंच दाखवत आहेत. अवंतर खात्यात ही धाव जाते आणि धावसंख्या पुढे सरकते. ती आता 17 धावसंख्या. धन्यवाद चिराग तरे. धन्यवाद या ठिकाणी आमचे राज इजाई आमचे डिजिटल स्कोरर अपडेट देत असताना. ऑन साईडला वळवलंय. 3 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कव्हर करेपर्यंत 2 धावा कम्फर्ट 2 असं म्हणावं लागतं पहिलीच धाव काढत असताना. आणि तुम्ही अशा वेळेला जर कम्युनिकेट केलं तर तुम्ही वेगाने दुसरी धाव सुद्धा पूर्ण करू शकता. त्या पद्धतीने मनस्थिती तुमची त्या पद्धतीने धावांचा वेग काढण्याची ती ताकद आहे तुम्ही वापरू शकता. आणि 2 धावा पूर्ण होतात आणि धावसंख्या पुढे सरकते. ती आता 19 या धावसंख्येवर षटक दुसरं मार्गस्थ असताना. तर दांडाकाळी वॉरियर्स चांगली धावसंख्या पहिल्या सामन्यात 68 धावांचं एक टार्गेट 69 धावांचा टार्गेट त्यांनी दिला होता 68 करून 6 ओव्हर्समध्ये. यावेळेला सुद्धा तोच प्रयत्न करतायत. एक धावा एक मोठं डोंगर देण्यासाठी. यावेळेला चेंडूला ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. बीट होत आहेत सुद्धा ड्रिल करून दाखवत आहेत की थांबायला पाहतो ऑफ फॉली करायला पाहतो एक्स्ट्रा कव्हरला खेळायला पाहतो. अशा पद्धतीने लर्निंग प्रोसेस फलंदाज त्या ठिकाणी दाखवत असतो. एकंदरीत षटकं संपतायत. 2 धावसंख्या झाली मैदानावरती ती बघायला मिळते. ती 19च्या रूपाने आणि पहिल्या षटकात गती होती 10. या षटकात गती आहे ती 9.5च्या रूपाने. बंटी दादा बरोबर काम करायची भरपूर वर्ष आम्हाला संधी प्राप्त झाली आहे. ICWC क्रिकेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक भाग्याची गोष्ट आहे. आणि वन ऑफ द बिग नेम ॲज फार एज क्रिकेट प्रमोटिंग इज कन्सर्न, क्रिकेट प्रमोशन इज कन्सर्न. सातत्याने वर्ष बंटी दादा सातत्याने एक काम करतायत. मला आठवतं आहे मागच्या वेळेला ज्या वेळेला आम्ही कॉमेंट्रीसाठी महेंद्र भोईंनी मला आमंत्रित केलं होतं. आपण बघतोय या स्पर्धेमध्ये कुशी 11 विराटन बुद्रुक इथे आम्ही कॉमेंट्री केली होती. बहुजन विकास आघाडीचे आमदार चषक ज्यावेळेला महेंद्र भोईर आणि अल्पेशने आम्हाला आमंत्रित केलं होतं. खूप सुंदर झाली होती स्पर्धा. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर सातत्याने कामनेश स्वतः उपस्थित होता त्या स्पर्धेला आणि कामनेशचे बंधू आहेत त्यांच्याच नावाने ती स्पर्धा ओळखली सुद्धा गेली होती. फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आणि सफाळा क्रिकेटची इतिहासाची त्यांची परंपरा जर पाहिलं तर खूप चांगले क्रिकेटर्स टेनिस विश्वाला दिलेत. आणि या विभागाने मुंबई क्रिकेट असोसिएशनने सुद्धा लेदर क्रिकेटर्स अप्रतिम दिलेत. या बाबतीत कुठेही शंका नाही.
शार्दुल ठाकूर काल खूप चांगली गोलंदाजी करत असताना 6 विकेट्स काढले रणजी करंडकमध्ये. निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं की इंग्लंडच्या दौऱ्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा सिलेक्शन होणं आवश्यक आहे. शफल होत आहेत फलंदाज, शफल होऊन ऑन साईडला फटका बनवला त्या ठिकाणी. चेंडू ट्रॅव्हल होतोय ते मिडॉनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि धावसंख्या पुढे सरकते 20 या धावसंख्येवर. वंदेश याने पहिल्या कोट्यामध्ये पहिल्या स्पेलमध्ये एकंदरीत 10 धावा दिल्या होत्या. मागच्या वेळेला त्यांनी 23 धावा दिल्या होत्या 2 षटकामध्ये आणि त्यामुळे वंदेश प्रयत्न करतायत. एकंदरीत या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत आजच्या दिवसामध्ये वंदेशचा ॲनालिसिस जर पाहिलं तर 3 षटकं टाकले त्यांनी एकंदरीत 33 धावा दिलेत त्यांना. विकेट मात्र या सामन्यात त्यांना मिळाली होती मागच्या ओव्हरमध्ये. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. चेंडू शफल लावून जागा बनवली आहे आणि चेंडूला लॉफ्ट करतायत ऑन साईडला. अशा फटकेबाजीची अत्यंत गरज आहे कारण धावांचा वेग वाढवणं आवश्यक आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर सुद्धा धावांचा वेग कसा वाढवायला पाहिजे या ठिकाणी उत्तम बॅटिंग करत असताना मैदानावरती आपण बघतोय ते म्हणजे शुभम. आपला अनुभव, ते का लेदर क्रिकेटर आहेत, का त्यांचा स्टँडर्ड क्रिकेट आहे, का टाटासाठी खेळले, अशा फटक्यांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देताना आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार उत्तुंग या ठिकाणी शुभमच्या बॅटमधून येत असताना जे शार्दूल बरोबर सुद्धा खेळलेत आणि धावसंख्येला नेऊन ठेवत आहेत 26 या धावसंख्येवर. टेनिस विश्वामधून सुद्धा चांगले खेळाडू लेदर क्रिकेटमध्ये गेलेत. या बाबतीत बोलायचं झालं तर प्रवीण तांबे मोठं नाव आहे ज्याला राजस्थान रॉयलमध्ये पाहिलात तुम्ही. दिनेश साळुंके हे सुद्धा नाव आहे अत्यंत महत्त्वाचे. संतोष सक्सेना हे अतिशय नाव आहेत. ऐश्वर्य सुरुबे खूप चांगले क्रिकेटर्स आहेत. यावेळेला चेंडूला ऑफसाईडला खूप सुंदर पद्धतीने किती डॉमिनेट करू शकतात. ऑफसाईडला प्लेस करत असताना पॉईंटला 1 धाव पूर्ण करत असताना क्रिकेटचं ज्ञान असेल परिपूर्ण तुमच्याकडे गुरु करून तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने कोचिंग मिळालं असेल तर त्याचं उत्तम उदाहरण शुभम आहेत. या ठिकाणी दाखवत असताना सातत्याने धावांचा वेग वाढवत आहेत मैदानावर. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार बघायला मिळालेत. 22 वर खेळत आहेत. यावेळेला शफल होऊन आउटसाईड ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साईडला वळवत असताना वाडिश मिडॉनच्या मागे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बीट होत आहेत मात्र उचलत आहेत यावेळेला आणि थ्रो येतोय चांगल्या पद्धतीने नॉन स्ट्राईकिंगला. कारण चांगलं फिल्डिंग सुद्धा तेवढंच आवश्यक आहे जेवढी चांगली गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग असते. कारण चांगलं क्षेत्ररक्षण तुमच्याकडे जर असेल तर ऑपोजिशन संघाचे 20 ते 25 धावा अशाच तुम्ही थांबवू शकता. आणि या जिल्ह्याने अतिशय टेनिस विश्वातला दिग्गज खेळाडू आपल्याला दिलाय या बाबतीत शंका नाही. फिल्डर म्हणून जयदीप गरजच्या रूपाने. यावेळेला चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये टप्पा पडल्यानंतर अक्रॉस रन खेळायचा प्रयत्न. संदीप पाटील स्टाईल खाली बसून पेडल स्वीप खेळायचा होता त्यांना मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क येत नाहीये आणि धावसंख्या थांबली ती मैदानावरती आपण बघतोय ती 28 या धावसंख्या. 28 फॉर द लॉस ऑफ 1. एकमेव फलंदाज उदयच्या रूपाने बाद झालाय आणि आता हार्दिक आणि शुभम पार्टनरशिप वाढवत आहेत. मागच्या वेळेला हार्दिक आणि तसंच त्यांच्या सहकार्याने खूप चांगली जिग्नेशने चांगली पार्टनरशिप केली. ते ऑन साईडला जातोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हातातून सुटतोय त्या ठिकाणी चेंडू आपण बघतोय. दुसऱ्या एका क्षेत्ररक्षकाने उचलायचा प्रयत्न केला. असे टेनिस विश्वामध्ये वेगवेगळी क्रांती, वेगवेगळ्या इनोव्हेशन, वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी फिल्डिंगचं बघायला मिळतं टेनिस विश्वातील खेळाडूंचं. आणि सफाळा प्रीमियर लीग सुद्धा त्याच्यामध्ये मागे नाही आहे. तर एकंदरीत षटकं पूर्ण होत आहे. 3 बंदेशा कोटा संपतोय 2 षटकांचा. तर 2 षटकं टाकलेत, एकही निर्धाव नाही. धावा दिलेत पहिल्या षटकात 10 आणि दुसऱ्या षटकात धावा गेल्या मैदानावरती ते 11 म्हणजे एकंदरीत 21 धावा दिलेत. 1 गडी बाद केले. निखिल 1 षटक टाकलेत, 8 धावा दिलेत, एकही गडी बाद नाही. 3 षटकांनंतर धावसंख्या मैदानावर बघायला मिळते ती एक्झॅक्टली 30 धावा. 10चा रेट या ठिकाणी शुभम आणि तसंच मैदानावर शुभमच्या बरोबर आलेले फलंदाज हार्दिक ज्यांनी मागच्या वेळेला सुद्धा चांगली बॅटिंग करत असताना 19 धावा या ठिकाणी कुठल्या होत्या. काय व्ह्यू आहे मैदानाचं, खूप सुंदर व्ह्यू आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून मागे एक मोठा डोंगर आम्हाला दिसतोय, समोर सुद्धा 2-3 डोंगर आम्हाला दिसत आहेत. कारण निसर्गरम्य परिसर आहे आपला. सफाळाला भरभरून मा भगवतीने दिलेले या बाबतीत शंका नाही. निसर्ग आणि ते निसर्ग या ठिकाणी दिसत असताना खूप सुंदर मैदान. आतमध्ये येत असताना महेंद्र भोईरला म्हणालो की खूप सुंदर मैदान. कारण बंटी दादा असेल, महेंद्र असेल, अल्पेश असेल, कौस्तुभ असेल, रोहिदास असेल, शुभम असेल, सगळे क्रिकेटर्स आहेत आणि त्यांना माहिती आहे की इन्फ्रास्ट्रक्चर प्राथमिक सुविधा कसा असायला पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी प्रस्तुत करत असताना बंटी दादा यांच्या अध्यक्षतेखाली एक सुंदर लीग या वर्षापासून 2024ला सफाळी प्रीमियर लीग सुरू होते. ही अभिमानाची बाब आहे. बॅकफुटला थांबून चेंडूला ऑफ साईडला कट करताय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलायचा थोडासा प्रयत्न मला बॅकअप केला जातोय. गुड बॅकअप, अतिशय चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी करत असताना फिल्डर आमचे अथर्व चांगली गोलंदाजी केली. मागच्या वेळेला अथर्वच्या नावावर एक हॅट्रिक मॅच बघायला मिळाला आपल्याला आजच्या दिवसामध्ये. सफाळे प्रीमियर लीगमध्ये सज्ज होत आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन चेंडूला ऑन साईडला वळवायचा प्रयत्न या ठिकाणी मात्र
बीट झाले, चेंडू ट्रॅव्हल होतोय तो ऑफसाईडला, कव्हर करेपर्यंत या ठिकाणी एक धाव, एक चिकी सिंगल कंप्लीट होतो आणि धावसंख्या सरकते ती मैदानावरती 32 या धावसंख्येवर. 75,000 रुपयाचं भव्य दिव्य चषक या ठिकाणी ठेवण्यात आले. तो मला प्रथम पारितोषिक म्हणून, द्वितीय पारितोषिक सुद्धा 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तृतीय पारितोषिक 25,000, चौथं पारितोषिक 25,000. म्हणजे जवळजवळ तुम्ही बघाल तर 1,75,000 रुपयाचे कॅश प्राइजेस या ठिकाणी 4 प्राइजेसच्या माध्यमातून ठेवण्यात आले. सायकल सुद्धा तुम्ही डाव्या बाजूला बघताय, 3 सायकल्स या ठिकाणी ठेवण्यात आलेत. आणि याच्या व्यतिरिक्त हे सगळे ट्रॉफीज तुम्हाला बघायला मिळत आहेत. सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, याच्या व्यतिरिक्त मॅन ऑफ द मॅच, प्रत्येक मॅच नंतर आपण सन्मान करतोय या ठिकाणी. ओ शफल झाले, ऑन साईडला हुक करायचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू गेलाय डीप मध्ये, बघायचा षटकार आहे का चौकार. इट इज अ बाउंड्री. पंच या ठिकाणी दाखवत असताना या वर्षाची सीझनची सुरुवात झाली तेव्हा खासदार चषकमध्ये एमनची भेट झाली होती. ते बोरुलीला गोपाल शेट्टी यांच्या स्पर्धेमध्ये. आणि आज या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत. संजय गोलंदाज आहेत आमचे, जे 40+ खेळाडू आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे. मागच्या वेळेला संजय पाटीलने एक विकेट सुद्धा काढली होती इकॉनॉमिकल बॉलिंग करत असताना. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हेच अनुभव असतो, कारण जुने खेळाडू, जुनं ते सोनं असं म्हणतात, ओल्ड इज गोल्ड. आणि जुन्या खेळाडूंकडे प्रचंड अनुभव. त्या काळामध्ये काय फेसबुक नव्हता, ट्विटर नव्हता, व्हॉट्सअप नव्हता, इंस्टाग्राम नव्हता, मात्र त्या काळामध्ये फक्त केबल होतं. तर त्या काळामध्ये जर या खेळाडूंना असे सगळे सोशल नेटवर्क मिळाले असते, ते IPL खेळले असते. यावेळेला शफल होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, फलंदाज शफल झाला, अपील होतोय त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांकडे. यस, पंच दाखवत आहेत ते बोल्ड आहेत म्हणून, फलंदाज बाद आहे म्हणून. त्यामुळे फलंदाज मैदानावर बाद होते. तर संजयला या वेळेला सुद्धा 40+ या खेळाडूला यश प्राप्त होते. मागच्या वेळेला सुद्धा एक विकेट त्यांनी काढली होती. या वेळेला सुद्धा विकेट या ठिकाणी काढत असताना खूप चांगल्या पद्धतीने पायाच्या मागून त्या ठिकाणी त्रिफाजीत होत असताना जीत 11 माकणे, मनसे राज, क्रिएटिव्ह 11 माकणे, AB 11 रुद्रांश वॉरियर्स, पालघर स्पोर्ट्स क्लब जो खेळतोय आपण या ठिकाणी आपण बघतोय आजच्या दिवसामध्ये. त्याच्या रुई ट्रान्सपोर्ट, कुशी 11 विरातन, अल्पेशचा संघ आहे, अल्पेश भोईर. अल्पेश स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. भरपूर वेळा मोठ्या प्रमाणात बाहेरचे जे संघ आहेत ते उतरवतात. कृष्णा सातपुतेला सुद्धा भरपूर वेळा त्यांनी सफाळीमध्ये आणले. शिवशक्ती उसरणी, युवा फ्रेंड्स दातिवरे, त्याच्यानंतर दांडाकाळी वॉरियर्स आपण बघतोय, जसपी शार्क, पाटील 30-30, जलसर, GT 11 माकणे. मोठी धावसंख्या त्यांनी 93 चेस केली होती. सोनावे इंडियन्स आणि कापासे लायन्स. लीग असेल तर तुम्हाला जास्त सराव मिळतो. लीग असेल तर तुम्ही तुमच्या चांगल्या पद्धतीने या 3 सामन्यांच्या माध्यमातून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करू शकता. 3ही सामने जिंकले तर तुम्हाला 6 गुण मिळतील आणि 3 सामन्यामध्ये 2 सामने जिंकले तर 4 गुण मिळतील. तुमचा रन रेट तुमचा सर्वात महत्त्वाचा असतो. जेव्हा पॉईंट्स लेवल होतात त्यावेळेला नेट रन रेटच्या आधारावर क्वालिफाय होतात संघ. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू लॉफ्ट केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात, मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ग्रेट शॉट, ग्रेट बॅटिंग सातत्याने या ठिकाणी एंटरटेन करतायत शुभम. का लेदर क्रिकेटर याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना 3 उत्तुंग षटकार या सामन्यामध्ये त्यांनी दाखवलेत. 1 चौकार दाखवले. त्यांची वैयक्तिक धावसंख्या सांगेन, संघाची धावसंख्या पोहोचली आहे 44 वर. 31 या धावसंख्येवर खेळतोय. खूप सुंदर बॅटिंग शुभम मार्फत. लेदरचा अनुभव असेल तर नक्कीच ते चमत्कार करू शकतात. पुन्हा एकदा लॉफ करतात, फुलटॉस आहे त्या दिशेला. अजून एक फटका येतोय मोठा आपण बघतोय या वेळेला. 6 धावा आणि मला वाटतं या ठिकाणी बीमर आहे का हे तिसरे पंच या ठिकाणी चेक करते. अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. बीमर साठी आणि व्हाईट साठी टीमला सुद्धा रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. तर आलो तर मॅन ऑफ द सिरीज पर्यंत हरेश्वर केणी, रावळे, सिद्धार्थ पवन बॅट यांनी दिले. सर्वात जास्त रनसाठी ओमकार बॉईजचे एडमंड रोहन गावड याने दिले. तिसरे पंच चेक करतायत या ठिकाणी, त्यांना बघू द्या, बाकी कोणी बोलू नका, त्यांचा तो अधिकार आहे, ते ऑफिशियल आहेत. गोलंदाज आहेत कौस्तुभ पाटील, आगरवाडी गोलंदाजसाठी पारितोषिक केले. उत्कृष्ट फलंदाज योगेश गरत, विरातन बुद्रुक यांनी पारितोषिक केले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी प्राण भोईर. नो बॉल आहे, नो बॉल आहे, पंचाने नो बॉल दिलाय. तर 6 आणि 1 7 धावा आणि फ्री हिट असेल आता.
धावसंख्या 50 क्रॉस झाले. 51 ग्रेट बॅटिंग फ्रॉम शुभम. 37 वर खेळतोय शुभम. या 37 मध्ये एकंदरीत मैदानावरती 4 षटकार आहेत आणि एक उत्तुंग चौकार आहे. 14 चेंडूमध्ये त्याने 37 केलेत. जवळजवळ 350चं या ठिकाणी स्ट्रायकिंग रन रेट ठेवत असताना शुभम. लेदर क्रिकेटर्स या पट्ट्याने फार मोठ्या प्रमाणात लेदर क्रिकेटर्स दिले मुंबई क्रिकेटला, यावरती शंका नाही. सज्ज होत आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा शफल झाले, फटका बनवलं. यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी. गॅदर करेपर्यंत 2 धावा शुभम पूर्ण करत असताना 15 चेंडूमध्ये 39 धावा कुठलेत स्वतःसाठी आणि संघाला नेऊन ठेवले ते 53 या धावसंख्येवर. गुड बॅटिंग फ्रॉम शुभम. लेदर क्रिकेटर्स अशा पद्धतीने खेळतात. ओ पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू आहे. चेंडू लॉफ्ट केला ऑन साइडला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. अजून एक षटकार येतोय. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम शुभम. 5 षटकार आणि एक उत्तुंग चौकार त्यांच्या बॅटमधून आले. धावसंख्या त्यांची वैयक्तिक पोहोचली आहे ती 45 वर. चेंडू घेतलेत 16 चेंडूमध्ये या 45 धावा आणि ज्यामध्ये 5 उत्तुंग षटकार आणि एक चौकार संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली आहे 59 वर. व्हॉट अ बॅटिंग. मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही बघा दांडाकाडी वॉरियर्स यांनी 68 केल्या होत्या आणि या संघाचे मालक आहेत संदीप पाटील, असलम शेख, अमोल भारी, किरण भारी, दिलेश पाटील. सगळं आनंदित होत असेल आजच्या पूलमध्ये. हा संघ का वेगाने खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देत असताना या ठिकाणी पहिल्या दिवशी तुम्ही बघाल तर GT11 माकणे आणि तसंच सोनावे इंडियन हे क्वालिफाय झाले. दुसऱ्या दिवशी जीत 11 आणि जसवी शाख हा संघ क्वालिफाय झाला आहे. तिसऱ्या दिवशी कपासे लाईन्स आणि पाटील 30-30 जलसर क्वालिफाय झाला. आज 2 संघ क्वालिफाय होतील सुपर 8 मध्ये. बंटी दादा सफाळे प्रीमियर लीग या कमिटीवर आहेत ॲज अध्यक्ष आणि महेंद्र भोईर प्रचंड अनुभव याच्याकडे. काय लेख लिहितात महेंद्र भोईर. लिखाण सरस्वती आहे त्यांच्या हातामध्ये. खूप सुंदर लेख मुंबई टेनिस लिजनमध्ये सातत्याने सगळ्या क्रिकेटसाठी लिहित असतात. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू आहे. जागा बनवून चेंडू ऑन साइडला लॉफ करतात. चेंडू ट्रॅव्हल होते डीप मध्ये. अजून एक षटकार आणि त्याच्या 50 धावा पूर्ण होतात. टाळ्या उद्या शुभमच्या 50 धावा. 17 चेंडूमध्ये या 50 वेगवान धावा त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि याच्यामध्ये 6 षटकार आणि एक उत्तुंग चौकार आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. 17 बॉल्स आणि बिग 50 हाफ सेंचुरी पूर्ण करत असताना शुभम पाटील सफाळा हे नाव लक्षात ठेवा. अर्धशतक पूर्ण करत असताना शुभम. 3रं अर्धशतक आहे सफाळे प्रीमियर लीग मधलं. याच्या अगोदर दर्शन सोनावे इंडियन्सचे याने अर्धशतक केलं होतं. त्याच्यानंतर तेजस GT11चे अर्धशतक केलं होतं. त्याच्यानंतर शुभम पाटील या ठिकाणी दांडाकाडी वॉरियर्सचे अर्धशतक पूर्ण करत असताना अजूनही फायर करतायत तुम्ही बघताय. कारण लेदर क्रिकेटर्स अशाच पद्धतीने असतात. चेंडू समोर खेळत असताना आणि पंच वाट बघतायत एक्झॅक्टली चौकार आहे का षटकार आहे. त्या ठिकाणी का पंच यस क्षेत्ररक्षकाने आतमध्ये कन्फर्म करतायत ते घेतला गेलाय का चौकार गेलाय. मात्र फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे आणि त्यामुळे शुभमची खेळी. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम शुभम. किती चेंडू खेळलेत बघूया पुन्हा एकदा. टोटल डिलिव्हरीज खेळले ते मैदानावरती 18 चेंडू खेळले. 18 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्या त्या 51 धावा केल्या. या 51 धावांमध्ये 6 षटकार आणि 1 चौकार. सर जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता आजच्या जेवणाची व्यवस्था तुम्ही जर बघाल कुंजल भूपेश राऊत मांडेचे यांनी आजच्या जेवणाची व्यवस्था 17 तारखेची जेवणाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केली आहे. जेवणाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा संघांसाठी आहे. तर कुंजल भूपेश राऊत मांडे 17 फेब्रुवारी जेवणाची व्यवस्था ठेवत असताना 14 फेब्रुवारीला 16 फेब्रुवारीला भूपेश गावड माकणे, 17ला कुंजल भूपेश राऊत मांडे, फेब्रुवारी उद्या 18 तारखेला राजेश मात्री म्हणजे बंटी दादा यांच्या मार्फत जेवणाची व्यवस्था असेल. सहा षटकार आणि चौकार. 18 चेंडूंमध्ये 51 धावा शुभम पाटील सफाळेचे लेदर क्रिकेटर्स टाटासाठी खेळले असे ज्यांनी या ठिकाणी एंटरटेन केलं आहे. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू चेंडूला ऑफ साईडला प्लेस केले. चेंडू ऑफ साईडला नाही ऑन साईडला गेले. चेंडू ट्रॅव्हल होतं मिड विकेटला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत
2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावाने धावसंख्या 68, मागच्या सामन्याची धावसंख्या त्यांनी मिळवलेली आहे 68. मात्र 68 मैदानावर आपण बघतोय 5वं षटक चालू असतानाच या 68 रन, तर मागच्या षटकामध्ये 30 धावा आपण बघतोय मैदानावरती. आमचे गोलंदाज होते निखिल, निखिल नाही ते नील आपण बघतोय. कॅप्टन, ज्या कॅप्टननी मागच्या वेळेला इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना सामना काढून द्यायचा प्रयत्न केला होता, स्वतः बॅटिंग सुद्धा केली होती. नील केणी यांना अत्यंत घातक बॅटिंग करत असतात शुभम याने 30 धावा कुठल्या, एकंदरीत मैदानावर 5 षटकांचा खेळ पूर्ण होते. 5 षटकांनंतर 68 धावा. मागच्या वेळेला 6 षटकामध्ये 68 धावा कुठल्या होत्या, यावेळेला 5 षटकामध्ये दांडाकाडी वॉरियर्स प्रगती करत असताना पूर्ण करतोय. संदीप पाटील, असलम शेख, अमोल बारी, किरण बारी, दिलेश पाटील या ठिकाणी नक्कीच आनंदित होत असतील. ते या संघाचे मेंटर्स आहेत. तर मागच्या वेळेला 6 षटकात 68, यावेळेला 5 षटकात 68 कुठं सना तांडाकाडी वॉरियर्स. आयकॉन प्लेयर आहेत नील केणी आणि मागच्या वेळेला मॅन ऑफ द मॅच सुद्धा होते. 2 विकेट्स काढले होते. यावेळेला मात्र त्यांना 30 धावा जाणं नक्कीच खतरनाक फलंदाजी शुभमच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालं. मैदानावर 18 चेंडूंचा खेळ केला, 51 धावा कुठल्या, 6 षटकार आणि 1 चौकार आणि त्यामुळे धावांचं डोंगर. अजूनही 1 षटक बाकी आहे. या षटकात या ठिकाणी आपण बघायचं आहे दांडाकाडी वॉरियर्स सारखे खेळत असताना धावांचा एक मोठं डोंगर उभारतील असं चित्र या ठिकाणी दिसतंय. जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचा लाभ घ्यावा. आगारवाडीचे चेतन पाटील यांचं आगमन होते. पंचांच्या भूमिकेत सुद्धा भरपूर वर्ष दिसले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याच वेळेला चेंडू उचलेपर्यंत 2 धावा पूर्ण होतील का, आणि 2 धावा त्या ठिकाणी पंचांना, 3ऱ्या पंचांना रेफर केलाय. 3रे पंच आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा उपयोग का करू नये. एमन ठाकूर 3ऱ्या पंचाला रेफर करत असताना 3ऱ्या पंचाने बघावा तो धावबाद आहे का नाही आणि 2 धावा आहे का नाही. क्रिकेटने खूप प्रगती केली. एक काळ केबलच्या माध्यमातून, एक काळ विदाउट सोशल नेटवर्क, विदाउट लाईव्ह टेलिकास्ट. मात्र आता तुम्ही बघा किती प्रगती केली आणि किती मोठ्या प्रमाणात आता लीग्स होत आहेत सगळीकडे. आणि त्यामुळे या सफाळा प्रीमियर लीग जे सीझन 1 आहे या ठिकाणी भरपूर प्रेम देत असताना प्रेक्षक असतील, मेंटर्स असतील, पुरस्कृतकर्ते असतील आणि बंटी दादांनी सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेट करून आणले. आणि बंटी दादा, महेंद्र भोईर, मनीष गावण, कौस्तुभ पाटील, रोहिदास पाटील, शुभम पादे, सचिन पाटील, सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन आहे. खूप मोठी लिस्ट आहे, खूप चांगले कष्ट घेतले सगळ्या लोकांचं मनपूर्वक अभिनंदन. असेच प्रयत्न राहू द्या सफाळीसाठी. नाबाद नॉट आउट. सफाळी प्रीमियर लीग बंटी दादा, महेंद्र भोईर, मनीष गावण, कौस्तुभ पाटील, रोहिदास पाटील, शुभम पादे, सचिन पाटील, योगेश गरज, भूपेश गावण, गौरव जीटी, जॉनी पाटील, त्याच्यानंतर प्राण भोईर, हरीश्वर किणी, नंदन चौधरी, नवीन, समीर पाटील, अल्पेश भोईर, यज्ञेश पाटील, विंकोश मात्रे, रोहिदास भगत, कल्पेश गरत, श्रीकांत पाटील. त्याच वेळेला बघूया या ठिकाणी गुड फिल्डिंग शेवटच्या टप्प्यामध्ये उंच उडी मारून चेंडूला आतमध्ये गॅदर करत असताना, बाउंड्रीच्या आतमध्ये कारण बाउंड्री जाऊ नये म्हणून खूप चांगलं फिल्डिंग करत असताना या ठिकाणी शिवशक्ती उसरणीचे अतुल पाटील यांचा संघ. त्याच वेळेला धावा पूर्ण होत आहेत मैदानावरती. आपण बघतोय ते 2 धावा काढल्या ना, 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या पोहोचली ती आता 72 वर, 72. तर युवा फ्रेंड्स दातिवरे आणि पागल स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघाने टॉस साठी संपर्क साधायचा आहे. युवा फ्रेंड्स दातिवरे चे कॅप्टन आहेत रितेश निजाई आणि तसंच पालघर स्पोर्ट्स क्लब यांच्या कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. लीग आहे, प्रत्येकाने 3 मॅच खेळणं बंधनकारक आहे. लीगचं हेच वैशिष्ट्य असतं, तुम्हाला 3दा संधी प्राप्त होते. आणि लीगमध्ये जसं IPLला 14 मॅच बघता तसे या ठिकाणी 3 मॅच आहेत तुम्हाला. या 3 मॅचले 3 मॅच जर जिंकता तुम्ही ऑटोमॅटिकली क्वालिफाय होता आणि त्या पद्धतीने प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे. तर त्याच वेळेला फलंदाज धावबाद झालेत मैदानावरती. जिग्नेश, मागच्या वेळेला जिग्नेश आणि तसंच मैदानावरती हार्दिक, याच दोघांनी 26 धावांची पार्टनरशिप केली होती. आणि यावेळेला शुभमच्या अत्यंत महत्त्वाच्या 18 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी, 6 षटकार आणि 1 उत्तुंग चौकार आपण बघतोय. आणि त्याच्यानंतर 11 धावा बघायला मिळाल्या ते हार्दिकच्या माध्यमातून. जिग्नेश लवकर बाद झाला. आतापर्यंत बाद होणारे फलंदाज मैदानावरती तुम्हाला सांगतोय उदय, हार्दिक, जिग्नेश आणि शुभम. दांडाकाडी वॉरियर्स
नाव खूप छान ठेवलंय आणि त्यांचा सामना चालू आहे. शिवशक्ती उसरणे अतुल पाटील मालक आहेत या संघाचे आणि दांडाकाडी वॉरियर्सचे संदीप पाटील, असलम शेख, अमोल बारी, किरण बारी आणि दिलेश पाटील यांचा संघ. आम्ही सगळे टीम मनुष्य कृतज्ञता व्यक्त करतो कारण तुम्ही लोकांनी पुढे आला 240 खेळाडूंच्या माध्यमातून ऑक्शनमध्ये हे संघ तुम्ही बांधलात त्याबद्दल धन्यवाद. बंटी दादा यांच्याकडून आमच्याकडून. यावेळेला चेंडू ऑफ साईडला प्लेस केलाय. भरत वाघेला स्टाईल चेंडू जातो डीप मध्ये. एक्स्ट्रा कबाला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर केल्यापर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतील खूप वेगाने आणि 2 धावा पूर्ण करत असताना 2 धावाने धावसंख्येला पुढे आकार देत आहेत मैदानावरती. 74 या धावसंख्या मोठी धावसंख्या. हायस्ट स्कोर या स्पर्धेमधली 93 जे चेस केलं होतं GT11 माकणे यांनी. लोअर स्कोर होता 45 आणि आजच्या दिवसामध्ये सगळ्यात 2 वेळा याच्या अगोदर 68 धावा कुठल्या होत्या दांडाकाडी वॉरियर्सने आणि यावेळेला 74 धावा आतापर्यंत लास्ट ओव्हरमध्ये कुठत असताना दांडाकाडी वॉरियर्स याच्यामध्ये शुभमचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन 18 चेंडूमध्ये 51 धावा. यावेळेला चेंडू बॅटन पॅचच्या मध्ये चेंडूला ऑन साईडला लॉफ केला. अजून एक षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. कोणी मारला? प्रतीक्ष. मागच्या वेळेला सुद्धा प्रतीकने खूप सुंदर बॅटिंग केली होती मैदानावरती. तब्बल 15 धावा कुठल्या होत्या. यावेळेस प्रतीक फार वेगाने बॅटिंग करत असताना मिडल ऑर्डर कसं असावं याचं उत्तम उदाहरण दांडाकाडी वॉरियर्सचे मिडल ऑर्डर बॅट्समॅन या ठिकाणी बॅटिंग करतात. त्यांचे मिडल ऑर्डरमध्ये हार्दिक, जगदीश नाही जिग्नेश, हार्दिक आणि तसंच प्रतीक आणि हे 3 मिडल ऑर्डरचे अत्यंत महत्त्वाचे खेळाडू आहेत जे सामन्याला कधी पण कलाटणी देत आहेत. आणि यावेळेला शुभमने सुरुवात खूप सुंदर करून दिली. मागच्या वेळेला हार्दिक आणि जिग्नेशनीच पार्टनरशिप करत असताना संघाच्या धावसंख्येला आकार दिला होता आणि यावेळेला शुभम खूप चांगली बॅटिंग करत असताना एक मोठी धावसंख्या उभारायच्या विचारात. नटरा स्टाईल पाय उचलून चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंच समोरचे हेमंत ठाकूर लास्ट मोमेंटपर्यंत बघत असताना चांगले अंपायर्स असेल तर चांगली स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होते असं म्हटलं जातं आणि ते पंचांची भूमिका या ठिकाणी आशुतोष व्यवहारे, हेमंत ठाकूर आणि समीर पाटकर यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. एकंदरीत 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 6 षटकांनंतर धावसंख्या झाली ती मैदानावरती बघायला मिळते ती 80 आणि 81चं टार्गेट. म्हणजे मी आणि तुकाराम मागेला मागच्या वेळेला एक्सपर्ट कमेंटच्या माध्यमातून 70चा उल्लेख करत होतो. मात्र यावेळेला एक फार मोठा विक्रम दांडाकाडी वॉरियर्सने या ठिकाणी 80 धावा. या 80 धावांमध्ये 18 चेंडूमध्ये 51 धावा शुभमच्या अत्यंत महत्त्वाचे आहेत ज्याच्यामध्ये 6 षटकार आणि एक उत्तुंग चौकार बघायला मिळाला. आणि त्याच वेळेला 11 धावा काढल्या होत्या हार्दिक यांनी. त्याच्यामध्ये खालच्या टप्प्यात जर पाहिलं तर प्रत्येकने सुद्धा 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा काढल्या आणि या सगळ्यांच्या बॅटिंगमुळे संघाची धावसंख्या पोहोचली 80वर. 81चं टार्गेट आहेत. विकेट पडलेत मैदानावरती एकंदरीत आपण बघतोय 4. बॉलिंग अनालिसिस बघूया. वनदेशने एकंदरीत 2 षटकं टाकले, धावा दिल्या 18 आणि एकंदरीत गडी बाद केले. मैदानावरती 2 विकेट्स त्यांनी काढले. त्याच्यानंतर नील केणी आपण बघतोय त्याने एकंदरीत षटकं टाकले मैदानावरती 2. त्याच्यामध्ये पहिल्या षटकात 8 धावा दिल्या. मात्र दुसरं षटक शुभमने खूप समाचार त्याचा घेतला, चांगला गोलंदाजा आयकॉन प्लेअरचा आणि 30 धावा कुठल्या. त्यामुळे 2 षटकं केंद्र आणि 38 धावा मैदानावरती आपण बघतोय नील केणी यांनी दिल्या. त्याच्यानंतर अथर्व ज्याने हॅट्रिक पूर्ण केलं होतं पहिल्या सामन्यात त्याला एका षटकामध्ये 12 धावा, एकही गडी बाद नाही मैदानावर. आणि संजय पाटील 40+ यांनी मैदानावर 1 षटक टाकत असताना 8 धावाने 1 गडी बाद असं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. तर या आपण टॉससाठी आमंत्रित करूया युवा फ्रेंड्स दातिवरे आणि पालघर स्पोर्ट्स क्लब आणि वळूया आपण नितीन पाटील याच्याकडे जिथे टॉस का बॉस या स्टेजवर टॉस होईल. धन्यवाद. हो नक्की जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. संगमाला का कुणालजी तामोरे यांचं लक्ष असेल या मॅचवर. जास्त बोलत नाहीये तर टॉस जिंकल्याचं तुम्ही काय निर्णय घेतला असता? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं.
आता मनाच्या विरुद्ध फलंदाजी करायची आहे आणि हा सामना जिंकून तुम्हाला क्वालिफाय होण्याची संधी असेल, परंतु समोरचा संघही एक मॅच जिंकणं त्यांच्यासाठी गरजेचं असेल. काय स्ट्रॅटेजी असेल? मी आता फलंदाजी आली आहे तर पहिले 60+ करण्याचा प्रयत्न करणार, कारण की आता दुपारचं सत्र आणि बॉलिंगसाठी आमची चांगले आहे, त्यामुळे आम्हाला तेवढे बसत. येस, दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. एकंदरीत टॉस बॉक्समधील न्यूज अहवाल असा एकंदरीत टॉस जिंकला युवा फ्रेंड्स दातिवरे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. चौथ्या कॉम्बॉक्सच्या दिशेने आमचे दिग्गज समालोचक तुकाराम मांगेला सर असतील. धन्यवाद नितीन पाटील. विठ्ठलवाडीचे आमचे अपकमिंग यंगस्टर फार वेगाने प्रगती. मला आठवतोय तो क्षण बुद्रुकचा, जेव्हा नितीन मला भेटायला आला आणि रोहिदासनी मला त्याची भेट घालून दिली. मला म्हणाले सर अपकमिंग यंगस्टर आहेत. नितीनला म्हटलं तू माझ्या बाजूला बस, आत्ता कॉमेंट्री कर. त्याला सांगितलं आत्ताच बस, मी तुझ्या मागे बसलोय, बिंदास कॉमेंट्री कर, कुठलीही भीती घ्यायची गरज नाही आहे, निर्भयपणे कॉमेंट्री कर. आणि काल मी त्यांची कॉमेंट्री लाईव्ह ऐकत होतो. खूप छान नितीन, चांगली प्रगती केली आहे. अशीच प्रगती करत राहा, कोणालाही घाबरायची गरज नाही. देवादेव महादेवला समोर ठेवा आणि सातत्याने काम करत राहा. ऑटोमॅटिकली तुम्ही पुढे जात जाल, या बाबतीत शंका नाही. दिवसेंदिवस प्रगती करा. तर सूचना अशी आली आहे की शिवशक्ती उसरणे आणि पालघर स्पोर्ट्स क्लब या दोघांनाही 18 पॅकेट्स या ठिकाणी, धन्यवाद, ही माहिती दिली आम्हाला आमच्या उपाध्यक्षाने, आणि 18 पॅकेट जेवणाचे पोहोचवलेले आहेत. आणि जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि जेवणाची जी व्यवस्था आहे ती कुंजल भूपेश राऊत मांडेचे, ज्यांनी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली. तर आम्ही आमच्या वाणीला विश्रांती देतोय ज्यावेळेला सामना सुरू होईल. या ऐकूया एक अभ्यासू समालोचक ज्यांच्याबरोबर मला कॉमेंट्री करायला नेहमीच आवडतं, नारंगीचे आमचे तुकाराम मांगेला. थँक्यू. हॅलो, धन्यवाद. बाळ सुब्रमण्यम अय्यर सरांचा आवाज आपण ऐकला. आमच्या समवेत पुन्हा एकदा तुकाराम मांगेला सर जॉईन होतील. तत्पूर्वी सफाया प्रीमियर लीग या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. एकंदरीत टार्गेट जरूर सेट केलं गेलंय. दंडखाडी वॉरियर संघाने मात्र जबरदस्त कामगिरी केली, चांगली दमखम दाखवलाय आणि या मॅचचा विचार केला तर 81 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. तुकाराम सर, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं सफाया प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता SPL 2024 सीझन फर्स्ट आहे, पहिलं पर्व आहे आणि प्रत्येकाला याचा गर्व सुद्धा आहे, कारण ज्या पद्धतीनं याचं आयोजन नियोजन केलेलं आहे. 81 धावांचा पाठलाग करायचा. दांडाखाडी वॉरियर्सनं 80 धावा केल्यात. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले. स्ट्रायकर एंडला फलंदाज निहिल. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर रीच करून करण्याचा प्रयत्न. बिग विकेट, बिग ब्लो. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का, गॉन. तुमच्या दिशेने मी येतोय की ज्यावेळेला 2 कर्णधाराची चर्चा चालू होती ना, त्यावेळेला दांडाखाडी वॉरियर्सच्या कॅप्टनने म्हटलं होतं की मागे आम्ही 68 धावा केल्या, आता त्याच्यामध्ये 10 अजून ऍड करू. त्याने ते केल्यात. 68 वरनं 78 नाही तर 80 केल्यात. आता त्याने 80 केल्या तर तुम्हाला 80 के त्याची 85 करायचे आहेत, ऍक्च्युली 81 करायचे आहेत. आणि कॅप्टननं म्हटलं होतं इथून शिवशक्ती उचलणे की आम्ही विनिंग कॉम्बिनेशन जाणार आहेत विजय, आणि ते त्या दिशेने केलंय. पहिला विकेट जरूर गमावला, कारण मागच्या मॅचचा हिरो जो परतला, आता नवीन हिरो यायला हवा. विनिंग कॉम्बिनेशन तुमच्या जवळ आहे. तुम्ही पहिला मॅच विजयी झालात, भले तुम्ही मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या बाहेर गेलाय, पण आता दुसरा हिरो अशा लीग स्टेजला येणं आवश्यक आहे. तर दुसऱ्या बाजूला दांडाखाडी वॉरियर्स आहेत, त्यांना हा मॅच मस्ट नीड विन मस्ट नीड आहेत. हा मॅच कसाही करून जिंकायचा आहे. येस, न्यू बॅटर बंदेश शेमाडे जे 40+ चांगल्या प्रकारे हाताळले आहेत. इकडनं पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, कारण 81चा पाठलाग होता आणि निहिल किनेने मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. एकही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली नाहीये. थोडासा छेडछाडी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता गोलंदाज पुन्हा एकदा. हार्दिक यावेळेस मात्र लंगपचा शतरक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव सिंगल एल श्री गणेशा जरूर केला जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 1 धाव आणि 1 विकेटचं बदल आलंय तुकाराम सर. आणि मागचा आपण जसा उल्लेख केला ना की बाहेरच्या चेंडूला छेडछाडी अक्षरशः खेचून नेलं होतं,
म्हणजे एखादा लोखंडाला जसं आपण चुंबक खेचून नेतो ना, तसं बॉलवरती खेचून नेलं होतं. फटका खेळण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं गेलं आणि तो विकेट महत्वाचा आला होता. क्रॉस बॅट फटका खेळलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, डीप वरनं क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक धाव या चेंडूवरती. बघा दोन गोष्टी आहेत. एक क्षेत्ररक्षक करणारा दांडाकडे वॉरियर्स आहे, ज्यानं पहिला स्ट्राईक केलं, पहिला अर्ली विकेट घेतलाय, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. तर दुसऱ्या बाजूला त्या झटक्यातनं सावरण्याचा प्रयत्न तिथून टीम शिवशक्ती उसरणी करते. येस, आत्मविश्वास वाढेल कारण 80 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी सुरुवात केलंय. पुन्हा एकदा वंदेश हेमाडे, एक अनुभव आहे आणि चेंडूला मात्र सरळ भिरकावून दिलाय. सीमा रेषा पलीकडे येतोय. चौकार, 4 धावा. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या जाऊन पोहोचलंय 6 धावा. या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. एक अनुभवी फलंदाज आहे वंदेश शेमाडे तुकाराम सर, आणि त्यांना तो अनुभव दाखवायचा आहे. मग आपण संजय पाटीलचा उल्लेख केला होता, एक्सपिरियन्सचा उल्लेख केला होता. आता वंदेश यांच्याकडे सुद्धा एक्सपिरियन्स आहे, पण एक्सपिरियन्सची कहाणीच वेगळी आहे ना. म्हणजे एक्सपिरियन्स येतो कुठून, ती कहाणी थोडीशी वेगळी आहे. अक्को टप्प्याचा चेंडू होता, अक्को टप्प्याचा चेंडू बराच बाहेर. पंच इशारा करतात, व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा झालाय. एक्सपिरियन्स म्हणजे जसं म्हणतात ना, तुम्ही यशस्वी कधी होतात अनुभवाने. सक्सेस एक्सपिरियन्स से आती है, लेकिन एक्सपिरियन्स बॅड एक्सपिरियन्स से आते. वाईट अनुभवातनं माणूस शिकून ज्यावेळेला येतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं अनुभव जो पुढे वापरायचा आहे तो सध्याच्या घडीला वंदेशला वापरावा लागणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हार्दिक. यावेळेस काय घडलं जात आहे तर फेअर डिलिव्हरी एकंदरीत आपण पाहू शकतायत. ऑब्स्टिकला थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यावेळेस सक्सेस ठरलाय हार्दिक हा गोलंदाज. धावसंख्या एकंदरीत स्थिरावलं गेले. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले सध्या 7 धावा 1 गडी बाद. मागचा चेंडू जसा पाहिलं न्याहाळलं आणि सोडून दिलं. थोडासा रीचच्या बाहेर होता, आपण ऑफस्टमच्या बराच बाहेर चेंडू होता, त्यामुळे त्यांनी पाहिलं सोडून दिलं होतं. हार्दिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता ड्रॅग करून खेळाय. मागचा तुम्ही सोडून दिला होता आणि आता ड्रॅग करून ऑनसाईडला खेळाय. मग या गोष्टी कधी करतात, ज्यावेळेला तुम्हाला आस्किंग रन रेट आहे ना तो 13च्या वरचा आहे. 13च्या वरचा आहे, त्यावेळेला अशा पटके खेळावे लागणार. पहिले षटक संपले, पहिले चेंडूवरती विकेट आला होता. 1 चौकार 1 विकेट, पहिले षटक संपले, ज्याच्यामध्ये धावा धावफलकावरती जाऊन पोचल्या त्या 9. अर्ली सुरुवात आहे. एक ब्रेकमध्ये ऐकूया कुंदनकर त्यांचं एक संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. हुकमाचा एका दमदार, दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. हुकमाचा एका दमदार, दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. भल्या भल्यानं पाडतोय गार, बंटी दादाचा रॉयल कारभार. नाव गाजतय सफाल्यावर, बंटी दादा हा किंग मेकर. नाव गाजतय सफाल्यावर, बंटी दादा हा किंग मेकर. बंटी दादावर मात्र सॉंग आपण ऐकलं. धावसंख्या आपण पाहिली तर 1 षटकाची समाप्ती झाली. 9 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय. समीर गावड मार्कवर सज्ज होतोय. दांडाखाडीचा गोलंदाज आपण पाहू शकतायत आणि दांडाखाडी वॉरियर्सचा संघ 81 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय शिवशक्ती उसरणी संघासमोर. आणि नवीन किनी ब्रँड ऑफ विराथन एका बाजूने, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर आपण वंदेश हेमाडे ब्रँड फॉर्म ठाकूरपाडा असं आपण पाहू शकतायत. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलंय 9 धावा 1 गडी बाद. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस 1 धाव इथे परिपूर्ण केली जाईल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सध्या 10. दुहेरी आकडा गाठताना आपण पाहू शकतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय मैदानच्या आतमध्ये. जास्तीत जास्त स्ट्राईक वंदेश हेमाडे यांच्याकडे मात्र मोठे फटके काढण्याची क्षमता आहे. एका बाजूने नयन किनी आक्रमक फलंदाज. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय दुहेरी आकडा गाठताना 10 धावा 1 गडी बाद. यू मिस आय डेफिनेटली एष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. बॅक टू द पॅव्हलियन वंदेश हेमाडे. दुसरा धक्का लागतोय तो टीम शिवशक्ती उसरणी या संघाला. 10 धावा 2 गडी बाद.
प्रदीप भोईर ब्रँड ऑफ जलसार मागच्या मॅच मध्ये काही दमखम दाखवता आला नव्हता. पहिला चेंडू बेस करताना बाद झाला होता, परंतु या मॅच मध्ये दमखम दाखवावा लागेल कारण 81 धावांचा पाठलाग होतोय तुकाराम सर. याचा उल्लेख आम्ही केला होता बघा. पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेला विकेट गेला होता तुमचा प्रमुख फलंदाज ज्याने मागचा मॅच तुम्हाला जिंकून दिला होता तो बाद झालाय. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे थोडासा दबाव येणं, पण ही संधी आहे तुम्हाला. ही संधी वारंवार येत नाहीये, ती संधी आहे तुम्हाला तुमचा खेळ दाखवण्याची. इथून दाखवायचं आहे. आमच्या संघामध्ये निहिल हुकमाचा जसा उल्लेख केला होता, हुकमाचा एक्काचा आहे, हुकमाचा एक्का आहे, पण बाकी खेळाडू सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे. आता ती क्षमता तुम्हाला या SPLच्या माध्यमातून मैदानावरती दाखवायची आहे. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पाठीमागे, शॉट फाईन लेग रिझन मध्ये फील्ड केलं गेलं. एकदम या चेंडूवरती पूर्ण पहिलं हार्दिकचं षटक पाहिलं, आता हे समीरचं षटक सुद्धा चांगला हाताळलं जात आहे. 80 धावा केल्यात आणि त्याचा परिणाम सुद्धा होतोय की थोडासा आत्मविश्वास वाढलाय, तो आता परावर्तित झालाय त्यांच्या गोलंदाजीवरती. गोलंदाज पुन्हा एकदा समीर सज्ज होते मार्कवर. धावसंख्या पाहिली तर 11. यावेळेस नयन किनी यांच्या बॅटमधून बेंच टाइम स्ट्रोक होईल का? तुषार किनी पुढे सरसावले जात आहेत. तत्पूर्वी चेंडूबद्ध पोहोचू शकले नाही आहेत. 2 धावा ते परिपूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13 धावा 2 गडी बाद. असे क्षण येणार ज्यावेळेला झेल उडणार, झेल सुटणार, 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडणार आणि धावाही होणार. अशी क्षण येणार. म्हणून म्हटलं ना क्रिकेटचा खेळ अप्स अँड डाऊन वाला आहे, अप्स अँड डाऊन वाला आहे. आणि त्यावेळेला काही क्षण असे असणार जे आपल्या बाजूने नाही जाणार आणि आपल्या विरुद्धही जाणार, पण ते एक्सेप्ट करून तुम्हाला पुढे जायचं आहे. मग तुम्ही फलंदाज असा नाही तर तुम्ही गोलंदाज असा, त्याचा स्वीकार करून तुम्हाला पुढे जायचं आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, तिथून फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, चेंडूला जातोय, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रूप, मच निडेड, चौकार, 4 धावा. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात. आणि मी का म्हटलं होतं की तुम्हाला ती संधी आहे का बघा. ज्या वेळेला थोडंसं शेअर मार्केट थोडंसं कोसळतो ना, प्रत्येकाला टेन्शन असे. मागच्या आठवड्यात कोसळला होता, लॉस होतो, बहुतेक जणांचा लॉस होतो, पण जो इन्व्हेस्टर असतो ना तीच वाट बघत असतो कारण त्याला ते इन्व्हेस्ट करायचं असतं. आता तुम्हालाही करायचं आहे. थोडासा लॉस जरूर झालाय तुमचा, पहिला विकेट तुम्ही जरूर कमावलाय, पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, थोडीशी आपला इन्व्हेस्ट करायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती. 17 पाठलाग आहे तो. 81 धावाचा समीकरण बघूया. इथून 24 चेंडूचा खेळ उरलाय आणि 24 चेंडू मध्ये इथून करायच्या त्या 64 64 धावा स्क्रीनवरती बघू शकता. 24 बॉल 64 धावा. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत, येऊया पुन्हा एकदा मॅच दिशा. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. 24 चेंडू आणि आता 64 धावांची आवश्यकता असेल. एकंदरीत आपण पाहू शकतायत आता 16ची सरासरी असेल प्रति षटक, म्हणजे 2 बिग हिट येणं गरजेचं असेल. 24-64 समीकरण आपण पाहू शकतायत. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हार्दिक पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर येतोय. तुकाराम सर आता विचार केला तर 16ची सरासरी मेंटेन करावी लागेल प्रति षटक. आता बघा 16ची सरासरी SPLचा 16ही आहे ना, सफाळ्या प्रीमियर लीगचा 16ही रंगलाय. आता ही 16ची सरासरी तुम्हाला मेंटेन करायची म्हणजे प्रति षटकामागे 2 मोठे फटके, 2 बिग हिट करायचे आहेत. 24-64चा मॅच आहे. 2 प्रत्येक षटकामध्ये खेळायचे होते आणि त्यावेळेला दबाव वाढलाय. दबावामध्ये मिस टाइम स्ट्रोक झालाय, लॉंग ऑफ रिझर्व मध्ये झेल झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट. तिसरा मॅच चालू आहे आणि जसं चर्चा केली होती कॅप्टनने म्हटलं होतं मागच्या मॅच मध्ये काहीशा मिस्टेक झाल्यात आमच्या दांडाकाळी वॉरियरनं आणि त्या चुका दुरुस्त करून आम्ही येऊ, गोलंदाजीमध्ये बदल करू, थोडंसं चेंजेस करून लाईनअपमध्ये थोडासा बदल करू आणि ते येत असताना त्याचा फायदा झालाय. पण हा मॅच अजून 2 जण बघतात ना. मागचा मॅच ज्याने जिंकलाय तो पालघरचा संघही बघतोय आणि पहिला मॅच ज्याने गमावलाय तो युवा फ्रेंड दातिवरेही बघतोय. आता पालघरला माहिती आहे की बाबा पहिला मॅच जिंकून झाल्यात पण सध्याच्या घडीला थोडंसं कठीण परिस्थिती आहे,
ती उसळणीची, तर त्यात तिथे चुका त्यांनाही नोट डाऊन करायची आहेत. तर दुसऱ्या बाजूला युवा फ्रेंड दातिवरे आहे, त्यांनाही बघायचं आहे की पहिला मॅच तिथून गमावला होता तो खास करून वॉरियर्सनं दांडाकाळी, पण त्याने खेळ चांगला केलाय. तर कॅल्क्युलेशन तिथेही चाललं असणार मैदानाच्या बाहेर की आता पुढच्या मॅचमध्ये आपल्याला कसं खेळायचं आहे. येस, विक्रांत किणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ब्रँड ऑफ तिकरीचा हा खेळाडू आपण पाहू शकतायत. इकडनं आता पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे, कारण 81 धावांचा पाठलाग होतोय. सध्या टीमची टोटल आपण पाहिली तर 17 धावा या स्कोर कार्डवर. आता 23 चेंडू आणि 64 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असेल सध्या टीम शिवशक्ती उसळणी संघासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. तोच क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिझनमध्ये. बॅक टू बॅक दुसरा झेल टिपतोय आणि विक्रांत किनी आल्या आल्या मात्र माघारी परतवला जातोय. चौथा धक्का लागतोय टीम शिवशक्ती उसळणी या संघाला. डीजेचं मात्र कौतुक करायला लागेल. जबरदस्त डीजे वादन करतायत आणि एकंदर आपण तुकाराम सर पाहिला तर 81 धावांचा टार्गेट थोडासा प्रेशर घेतला की काय, कारण आल्या हवाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय. पहिला विकेट गमावलाय त्याच्यावरनं दबाव येण्यास हवा. तुम्ही सिद्धिविनायक डीजेचा उल्लेख केला म्हणजे कुंदन गर्द यांचा, आणि हे जे सध्याकडला ट्रेडिंगमध्ये असलेलं गाणं वाजलंय म्हणजे ब्रदर जे नाव आहे, म्हणजे सलमान खानच्या त्या हॅलो ब्रदर नंतर हे ब्रदर आहे. म्हणजे फार फेमस पिक्चर आला होता हॅलो ब्रदर, आणि त्यानंतर हे सध्याच्याकडला ट्रेडिंगमध्ये असलेलं गाणं वाजवलं गेलं. बघा प्रत्येकाचा मेल जुळणं गरजेचं आहे. कॉमेंट्री बॉक्स, पंचांचे इशारे, डीजेची साथ, अपडेटर, हे सर्वांची तालमेल जमणं आवश्यक आहे. पंचाचं बोट वरती WWW हॅट्रिक आलाय, डब्ल्यू आलाय, बबलू खुश झालाय. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. ज्याप्रमाणे सिच्युएशन असेल त्याप्रमाणे सवय सूचकता, आणि आपण पाहू शकताय पुन्हा तेच असतील. आपण 19 ते फेब्रुवारी चापेवाडी चषक स्क्रीनवर दिसत आहेत सध्या. कॅन्डी डीजे कुंदनजी घरात यांना मात्र दाखवलं जातंय. सुपर डीजे वादन करतायत आणि त्यांचाच पुन्हा असेल सोमवार ते 19 ते 25 चापेवाडी चषक येतोय. दशरथजी घरात दत्तात्रयजी पाटील यांची त्या टुर्नामेंट असेल, तिथेही तेच असतील आवर्जून. हा म्हणजे चाफेवाडी चषक आहे ना, तिथे सुगंधर डीजेचा पण दरवळणार ना. चाफ्याचा तर असणार आहे, पण डीजेचा आवाजही आपण त्या मैदानावरती पाहणार. मॅचच्या दिशेने जाऊया. हॅट्रिक नोंदवली ती हार्दिकनं. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होतोय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न रियानना. चेंडू जातोय जोपर्यंत लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. या षटकाला सुरुवात झाली इक्वेशन होतं 24-64चं, पण मागच्या 3 चेंडूवरती 3 विकेट आलेत आणि इथून सिंगल रन आले चौथ्या चेंडूवरती. म्हणजे आता इथून जर पाहिलं तर 20 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे आणि 20 मध्ये 63, म्हणजे पुढच्या 20 चेंडूवरती 8 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत या क्षणाला. यावेळेस पंच दोन्ही आज समांतर करतायत. इकडनं हार्दिकने मात्र आठवण करून दिली होती कालच्या दिवसात. अश्विनने 500 विकेट्स पूर्ण करणारा दुसरा गोलंदाज ठरला. पहिला गोलंदाज आपण अनिल कुंबळे भारतीय गोलंदाज पहिला होता. त्याप्रमाणे हार्दिकने आज स्वतःची .com खोललंय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय असं सध्या तरी म्हणावं लागेल तुकाराम सर. हा वेबसाईट क्रिएट केले त्याने, वेबसाईट क्रिएट केले www जसं तुम्ही उल्लेख केला बिलकुल .com च्या माध्यमामध्ये. आता बॅट्समनला वेगळा विचार करावा लागणार, पण तिथे वेगळा विचार करू नाही त्यांना मिस टाइम स्टॉक गोल. एसटी रक्षक पोहोचले होते, चांगला प्रयत्न तिथून पोहोचले होते एसटी रक्षक जवळपास चेंडूच्या खाली. जिग्नेश भारी होते, प्रयत्न चांगला होता, हातात चेंडू निसटलाय, झेल नाही होऊ शकलाय. नयन किने सध्या स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. सुपर गोलंदाजी केले. हार्दिकचं मात्र कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पहिल्या इनिंग म्हणजे या मॅचचा विचार केला तर सध्या वर्चस्व प्राप्त केलंय असं म्हणा हरकत नाही, परंतु मॅच संपला नाहीये. इकडनं कमबॅक करू शकते. हवाई सफर तुम्हाला करावी लागेल, कारण षटक क्रमांक मार्गस्थ आहे 3 आणि धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती. 20 धावा या फलकावर फलंदाज बाद झाले ते 5. या एक सुमधुर संगीत.
वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला, दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. सांगतोय मी खर खर, सार सांगतोय मी खर खर. आज सफाळे शहराचा प्रणी चषक भरलाय एक नंबर. आज सफाळे शहराचा प्रणी चषक भरलाय एक नंबर. 3 षटकांसाठी बरोबर 18 मिनिटं समाप्त झाले आहेत. आता आपण विचार केला तर 20 धावा या फलकावर, म्हणजे अजूनही विचार केला तर जवळजवळ 61 धावांची आवश्यकता आणि चेंडू आहे तुमच्याकडे आता 18. मागच्या षटकामध्ये पूर्णपणे ब्रेक लावला होता, खास करून हार्दिकची 2 षटकं पाहिली. पहिले षटक पाहिलं पण ते 9 धावांचं आणि मागचं षटक आले त्याच्यामध्ये जास्त धावा नाही आल्यात, फक्त 3 धावा आल्यात या मागच्या षटकामध्ये. धावा आहेत फलकावरती 20 पास गडी इथून गमावल्यात टीम, खास करून बॅटिंग करताना शिवशक्ती उसळणीच्या संघानं. नवीन गोलंदाज रेडी होतोय समीर. अको टप्प्यात चेंडू होता, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फायनल ग्रीजरमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू पाठीमागे निघून गेलाय, बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडू गेला सीमारेषा बाहेर, चौकार. इकडनं सर आपण पाहिलं तर सध्या 20.33 ची सरासरी झालाय. 18 चेंडू आणि 61 धावांची गरज असताना सध्या पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. अजून एक मॅच संपला नाहीये. आता तुम्हाला 3 मोठे बिग हिट करावे लागतील प्रति षटक. समीर पुन्हा एकदा मार्कवर सज्ज होतोय. पहिला चौकार जरूर आलाय, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. दुसरा चौकार येईल का? पत्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल येईल, सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सध्या 25 धावा या स्कोर कार्डवर तुकाराम सर. मागच्या चेंडूवरती बघितलं थोडंसं तरीके बदला था. आपके तरीके जरूर बदले, लेकिन आपके इरादे नहीं. इरादे आपके सही और ठोस होने चाहिए. कारण जसं म्हणता ना, अगर जिंदगी में कुछ पाना है ना तो आपके तरीके बदले, आपके इरादे नहीं. इफ यू वॉन्ट समथिंग अचीव इन योर लाइफ, चेंज युअर वेज, नॉट युअर इंटेन्शन. इंटेन्शन आपके सही होणे चाहिए. आता विकेट गमावल्यात, गडी केल्यात, पण संधी जी आलेली आहे ती संधी तुम्हाला साधायची आहे. सायकलला फलंदाज रेडी होतोय. क्रॅम्प करून खेळण्याचा प्रयत्न होता. जो पहिला विकेट गमावला ना, त्याचा परिणाम जाणवतोय. एक तर 80 धावांचा प्रभाव आहेच, पण त्या पहिल्या विकेटनं कदाचित थोडासा परिणाम जाणवतोय आता बॅटिंग ऑर्डरवरती. तो खास करून शिवशक्ती उसळणी. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 25 धावा या स्कोर कार्डवर. सध्या पिछाडीवर आहे संघ, आपण पाहू शकता शिवशक्ती उसळणी संघ. आणि दांडाखाडी वॉरियर्स संघाने सध्या वर्चस्व प्राप्त केले. या मॅचचा विचार आपण आता सध्या केला तर ऑन साईडला करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. मिड विकेट डिझाईन मधनं 1 धाव इथे परिपूर्ण केलाय. सिंगलने काम होणार नाहीये, परंतु स्ट्राईक तुमची रोटेट होईल तुकाराम सर. हा, म्हणजे इथून जर सफाळ्यावरनं आपल्याला डहाणूच्या दिशेने जायचं, वेगाने जायचं, तर तुम्हाला एक्सप्रेस पाहिजे. लोकल आली तुम्ही पोहोचणार पण वेळ जाणार. तसा सिंगलचा खेळ आहे. थोडंसं सौराष्ट्र एक्सप्रेस पकडा, रात्री लोकशक्ती पकडा तर वेगाने जाणार. तसा खेळ आहे सध्याच्या घडीला. वेग पकडण्याचा प्रयत्न, वेगाने जा, एक्सप्रेसने जा. एक्सप्रेस वे वरती गाडी नेले आणि चेंडूला इनसाइड आउटचा फटका. एक क्लास दाखवणारा दर्जेदार षटकार. हर्षाचा नाव गावाचा गाजवायला पुन्हा बोला. हर्षाचा नाव गावाचा गाजवायला पुन्हा बोला. श्री गणेश संघाचा श्री बेंडू बाबाच्या संघातील गावाती आला. डीजे वादन कॅन्डी करतायत. बेंडू बाबा चषक मागच्या महिन्यामध्ये झाला होता, त्याचंच एक गीत दातीवरी आपण पाहू शकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा नयन किनी प्रयत्न करतोय. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. 1 धाव इथे परिपूर्ण केले जात आहे. सिंगलने स्कोर कार्ड सध्या जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 33 धावा या स्कोर कार्डवर पाहू शकतात. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. 33 धावा या स्कोर कार्डवर. विकेट्स पाहू शकतात, फक्त 5 गडी बाद 33 धावा. रुपेशजी गावड उपस्थित होत आहेत. कालच्या दिवसात त्यांच्याकडनं मात्र जेवणाची व्यवस्था, माकणे गावातील एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहू शकतात. फक्त 3 मिनिटं बाकी आहेत. 1 षटक हाताळण्यासाठी लक्षात ठेवा, कारण टाइम झाले 22 मिनिटं लागल्या 4 षटकांसाठी. एकंदरीत आमचे स्कोरर मला दर्शवत आहेत. अखिल मार्कवर सज्ज होतोय. ब्रँडअप कळवा आपण पाहू शकतायत. 3 मिनिटं तुमच्याकडे असतील, लक्षात ठेवा. हे 6 चेंडू हाताळण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 33 स्कोर कार्डवर. 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. इथून 48 धावा म्हणजे आता 12 चेंडूचा जर आपण खेळ बघितला तर असं मागे म्हटलं होतं की तुम्हाला 8 षटकार ठोकायचे आहेत.
आता कमीत कमी 6-7. गोलंदाज मार्कवर अखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्रॉस बॅट घेण्याचा प्रयत्न केला आहे. सिंगल येईल, सिंगलने काम होणार नाहीये. तुम्हाला 4 षटकार प्रतिषटक ठोठावे लागतील बायचे संकेत. पंच आशुतोष बिबारी सर दर्शवत आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सध्या 34 धावा. आणि या मॅचनं एक तर गोष्ट अधोरेखित केलेली आहे की भले तुम्ही पहिला मॅच गमावलाय पण कदाचित पुढचा मॅच असेल तुम्हाला जिथून तुम्ही चांगला खेळ दाखवू शकता. सध्याच्या घडीला तर तसा खेळ खास करून दाखवलाय तो दांडाकाडी वॉरियर्सच्या संघानं. अखिलचा चेंडू आता स्वीप करायचा प्रयत्न, बॅटच्या खालच्या बाजूला लागतोय. चेंडू शॉट पाडल्या लेगरीचा मात्र क्षेत्ररक्षक मिस्टेक झाले. चेंडू पाठीमागे जोपर्यंत बॅकअप करतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. आणि SPLचे वैशिष्ट्य राहिले कारण SPL म्हटलं तर एकांगी नाही जात आहेत. प्रत्येकाला संधी मिळते, प्रत्येक खेळाडूला संधी तिथून मिळते. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर आता पहिला मॅच पराभूत होऊन पहिला सामना गमावून सुद्धा दांडाकाडी वॉरियरनं इथून कमबॅक केले. आणि कमबॅक तुम्हाला करावा लागेल कारण 2 सामने तुम्हाला जिंकायचे आहेत. जर लागोपाठ 2 संघ हारतायत तर तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. इथे चांगला बॅकअप येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी सिंगल येईल. आता मात्र सध्या वर्चस्व पाहायला मिळते ते दांडाकाडी वॉरियर्स संघाने. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स सर्व काही पाहायला मिळतंय कारण धावा पहिली फलंदाजी करताना 80 धावा आल्या. त्यानंतर चांगली सुरुवातही केली, गोलंदाजी चांगली चमक दाखवलंय. अखिल चांगली गोलंदाजी करतोय. स्कोर कार्ड आपण सध्या पाहिलं तर 37 रन यावेळेस. पुन्हा एकदा हॅलीच्या बॅटमध्ये आज मात्र हाफ सेंचुरी जरूर ठोठावली गेली. सुपर कामगिरी केली आज मैदानाच्या आतमध्ये आणि ते दमखम दाखवण्याची गरज होती कारण पहिल्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांच्या खेळीचाच परिणाम आहे जसं तुम्ही उल्लेख केला हॅलीचा. आणि त्याच कदाचित अर्धशतकाचा परिणाम सध्याच्या घडीला आहे. आणि जी मोठी धावसंख्या उभारली गेली टीमनं. कोलोटप्यात चेंडू होता, फ्लेक केलाय चेंडूला. चेंडू चालला बॉल लाईन जवळ, वाईडिश लॉंगॉनला चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. नंबर 1 तो यार अभी को मानते हैं प्याला सुपरस्टार. आता थोडंसं कठीण आव्हान आहे परंतु थोडेसे मोठे स्ट्रोक आले तर नेक्स्ट मॅच मध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल तुकाराम सर. पराभवाच्या छायेकडे सध्या आहे संघ आपण पाहू शकता. शिवशक्ती उसळणी संघ प्रयत्न जरूर चांगले केले. त्याचा अमित यांच्या बॅटमधनं जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बघा आत्मविश्वास वाढला गेला. एकंदर आपण पहिली स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय. टीम 48-48 धावा या स्कोर कार्डवर. आणि जसं 6वं षटक चालू होईल एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या मध्ये येईल कारण टाइम जास्त गेलंय. लक्ष ठेवा. 5 षटकाचा खेळ संपला आणि 5 षटकानंतर शेवटच्या क्षणी जे 2 मोठे फटके आले, एक चौकाराला आहे, एक षटकाराला. धावा झाले धावलकावरती 48 जसं तुम्ही उल्लेख केला होता. तिथून मोठे फटके आले तर 6-33चा आता खेळ आहे. इथून काय झालं माहिती का, ते रिंग मध्ये आलेत, ते रिंगच्या बाहेर होते. तो षटकार त्यांना रिंग मध्ये घेऊन आलाय. इथून कदाचित एक चमत्कार घडेल, एक मिरायकल इनिंग, चमत्कारिक इनिंग. असं नाही आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये झाले 6-35चे मॅच पण झालेत आपण पाहिलेत कित्येक वेळा. आणि तसा जर मॅच झाला तर सफाळे प्रीमियर लीग पूर्णपणे म्हणजे ज्या रील बनतील ना ते सफाळे प्रीमियर लीग वरतीच बनतील. जर 6-33 या मॅच मध्ये जर झाल्या तर सर्वात जास्त रील फिरतील ते या षटकाचे फिरतील. बघूया रील फिरणार आहेत पण रिअल कंडिशन काय किंवा रिअल लाईफ काय तेही बघूया. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय प्रतीक. आता तुम्हाला युवराज सिंग, रिंकू सिंग बनावं लागेल संघासाठी कारण 6 चेंडू 33 धाब्यांची आवश्यकता असेल. नयन किनीकडे ती क्षमता आहे परंतु हवेच्या अगेन्स्ट असेल कारण या एंडकडनं गोलंदाजी होतय. पण तो प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. 6 मध्ये बनवायच्या 33 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 48 धाब्याच्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. गोलंदाज मार्कवर आलाय प्रतीक. पहिल्या सुरुवात 1-2 षटकार येतील का नयन किनीच्या बॅटमधनं कारण 6 चेंडू 33 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक आहे कुठल्याही प्रकारची इथे मात्र चुकी केलंय आणि सिंगल येत आहे. दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न होतोय. इथे मात्र धावाचा फलंदाज बाद झालाय. रियांश अमित नावाने जास्त पसंती आहे एकंदरीत. नेक्स्ट फलंदाज महिन्याच्या आतमध्ये येईल तत्पूर्वी जाऊया डीजेला सॉन्ग ऐकूया आपण. सबसे
आता ह्या मॅचचा सुपरस्टार कोण होता तेही आपण पाहणार होता. कारण हा मॅच आता 5 चेंडूचा खेळ राहिला. 5 चेंडूमध्ये 32 धावा इथून करायच्या त्या टीम खास करून शिवशक्ती उसळणीच्या संघाला. आता स्ट्रायकर यांना फलंदाज रेडी होतोय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका बॅटच्या खालून थोडंसं निघून गेल्या चेंडू पाठीमाग अपील जरूर झालं होतं पण अपील पंच म्हणते की बॅट अँड बॉलचा काही स्पर्श नाहीये. चेंडू पाठीमागे निर्धावच्या स्वरूपात चेंडू संपलाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. जवळपास पाहिली तर एक औपचारिकता बाकी आहे या मॅच मधली. यस जबरदस्त कामगिरी केली दंडाखाली वॉरियर संघाने. वॉरियर सारखे लढल्यात या मॅच मध्ये आणि त्याची गरज होती सध्या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होईल गोलंदाज मार्कवर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या सध्या 49 रन्स 49 धावा. पण एकदा नयन किनेश दखल करतोय. सध्या आपण पाहिलं तर षटकार आला एकंदरीत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर येतोय. SPL षटकार 6 धावा. बघा का वेळ लागतो. आता वेळेवरती षटकार नव्हते आले. वेळेवरती षटकार नव्हते आले. वेळ थोडीशी निघून गेले. पण नयन बघा नयन काय सांगतोय की इथून भलेही मॅच कदाचित आम्ही नाही जिंकू शकणार पण मॅच विजय आणि पराभव मधलं अंतर आम्ही कमी करणार. थोडंसं कमी करणार हेच सांगण्याचा प्रयत्न नयनने केलाय. चांगला फटका इनसाइड आउटचा फटका खेळला होता. सिक्सर आणि षटकाला दाखवला जाऊन पोहोचलाय तो 55 55 वरती जाऊन पोहोचलाय. नयन जो सध्याच्याकडला 29 वरती बॅटिंग करतोय. 29 पुन्हा त्याच पद्धतीने खेळायचा होता. बॅटच्या आतल्याकडे चेंडू लागतोय. चेंडू पाठीमागे शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये फील्ड केला जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण एका धावेनिशी दाखवला जाऊन पोहोचला 56 56 शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू असतील फक्त औपचारिकता असेल. आता यावेळेस मात्र काही कामगिरी केली जबरदस्त आणि गरज होती दंडाखाली वॉरियर संघाला. तशा प्रकारची कामगिरी सध्या केलंय. कारण 2 मॅच मध्ये एक सामना जिंकतोय. शिवशक्तीचा विचार केला तर 2 मॅच मध्ये एक सामना जिंकतोय. आता पालघर स्पोर्ट युवा फ्रेंड्स संघाला मात्र एक मॅच जिंकायला लागेल. म्हणजे 4ही संघ एक सामने जिंकणारे होतील. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूने युवा फ्रेंड्स दातिवरे आणि पालघर स्पोर्ट्स क्लब अशा 2 संघामध्ये ही लढत असेल. शेवटचे 2 चेंडू आहेत. आणि तुम्ही जसा उल्लेख केला की मोर्चा मॅच जर युवा फ्रेंड दातिवरे जिंकला म्हणजे तिथून तर आवाज झाला बाबा नितीन तुमच्या तोंडात साखर पडो. तर काय होईल माहितीये का ही सपाला प्रीमियर लीग ओपन होईल पूर्णपणे 4ही टीमसाठी ओपन होणार आहे. मग मजा येणार आहे. कोण क्वालिफाय होणार कोण माघारी जाणार कोण थोडंसं पुढे जाणार तसा मॅच जर झाला तर पूर्णपणे 4ही टीमसाठी ही स्पर्धा ओपन राहणार आहे. आणि तसं जर झालं तर प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे. आपण तुर्तास आपण जाऊया दांडाकाडी वॉरियर प्रमाणे खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये लढले. म्हटलं होतं मोठी धावसंख्या उभारणार. मोठी धावसंख्या उभारली आणि त्याचा पाठलाग करताना टीम शिवशक्ती उसळणी थोडीशी मागे सरले. 6 षटकांचा खेळ 56 धावा आणि इथून 24 धावांना इथे थोडंसं पराभूत व्हावं लागलं. 24 धावांना विजय होऊन टीम दांडाकाडी वॉरियरने सांगितले आम्ही रेडी आहोत. SPL 2024 साठी आम्ही रेडी आहोत आणि या मॅचला जिंकलंय तर टीम इथून दांडाकाडी वॉरियर्सनं. चला मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याच्या बॅट मध्ये आला 51 धावा. चेंडू त्याने खर्च केले 18 मध्ये बनवले 51. मॅन ऑफ द मॅच शुभम पाडेल हॅली आपण या. चला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज देतील आमचे आयोजक श्रीकांतजी पाटील साहेब. हॅलो तर मॅन ऑफ द मॅच ठरला गेलाय शुभम पाडेल हॅली. काही जबरदस्त फलंदाजी केलाय. 18 चेंडू आणि 51 धावांचं योगदान. श्रीकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफीज आपण वितरित करतोय. नेक्स्ट मॅच लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आपल्याला विनंती असेल.
शुभम ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काही जबरदस्त कामगिरी केली. SPL पर्व पहिला आणि तिसरा ऑप्शन ठरवणार हा फलंदाज त्याला शुभम पाटील अर्थातच हॅली आपल्यासोबत जोडले जातील. मी मान्यवरांना विनंती केली आपण व्यासपीठावर विराज बनवायचा आहे. शुभम कसं वाटते, कारण हा मॅच तुम्हाला जिंकायचा होता आणि तुमची बॅटिंग मात्र जबरदस्त पाहायला मिळाली. पहिल्या मॅचला थोडी गडबड झाली, आमचं कॉम्बिनेशन टीमचं झालं नाही बरोबर. सेकंड इनिंगला मग आमचं थोडंसं कॉम्बिनेशन झालं. आम्ही बोललो की मी ओपनिंग करतो. त्याच्यानंतर हार्दिक पण बोला ठीक आहे तू ओपनिंग कर. माझी पण सध्या फलंदाजी होत नव्हती, आता मी थोडा प्रॅक्टिसमध्ये आहे तर झाली फलंदाजी चांगलं वाटतंय. येस, नेक्स्ट मॅच जी आहे तुम्हाला जिंकावा लागेल या स्पर्धेमध्ये. टॉप 8मध्ये जायचं असेल तर सध्या तुमची कितवी हाफ सेंचुरी होती की आमच्याला प्रेक्षकांना माहिती पडू द्या. नाही, मी अशी काउंट कधी केलीच नाही आजपर्यंत. येस, तदनंतर आग्री प्रीमियर लीगमध्ये तुम्ही आयकॉन खेळाडू असतायत. पुढच्या नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. जास्त बोलत नाही.